Okay. Hi everyone. So this is another topic for Angular 14. In the last topic, we learned about how to create a new component and then how to create a component without CSS, inline CSS, and how to create a component with inline HTML. Now we are going to learn how to create a module. Okay. मॉड्यूल बद्दल आपण अगोदर थोडं माहिती करून घेतली या ठिकाणी. ओके, या ठिकाणी ज्यावेळेस आपण मॉड्यूल क्रिएट करत होतो, so these are the commands in order to create that module. But what is module? हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, but that will discuss again in a little deep. सो मॉड्यूल का लागतो? जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादं मोठं ऍप्लिकेशन असेल तर त्याच्यामध्ये मॉड्यूल्स असतात छोटे छोटे. ओके, इफ यू स्प्लिट अवर बिग ऍप्लिकेशन इन small module, then that will help us okay. If you can split your big application in small module, then that will help us to split the responsibilities. Okay, या ठिकाणी बघा आता आपण एक मॉड्यूल कधी आणि कसे क्रिएट करायचे हे कधी ठरवायचं, कसं ठरवायचं. समजा तुमचं ऍप्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये लेट्स से कोर्स मॅनेजमेंट सिस्टीम तुमचा ऍप्लिकेशन आहे. ओके, क्लासेस मॅनेजमेंट सिस्टीम. सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑथेंटिकेशन म्हणून एक मॉड्यूल मेंटेन करावं लागेल, बिकॉज that will take care of the authentication part, like your validation of username and password, then registration, त्याच्यानंतर authorization सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो, whether whoever is logged in, if he has the access of the current page or not. Okay, so that will be your authorization or authentication module. Okay, user auth module आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर सेकंड मॉड्यूल आपण म्हणू शकतो की स्टुडंट. So each and every entity we can create a separate module, like student can have its own model. So in the student model, we will only add the data related, we will only add the components or services related to student only. Okay, student related जी काही इन्फॉर्मेशन असेल, ज्या काही गोष्टी असतात ते सगळं आपण स्टुडंट मॉड्यूल मध्ये टाकायच्या. सेम टीचर मॉड्यूल आपण बनवू शकतो की जसं की शो टीचर लिस्ट, ऍड न्यू टीचर, अपडेट टीचर, डिलीट टीचर. ओके, टीचरची सॅलरी, टीचरचं पेमेंट, टीचरची सॅलरी, त्याच्यानंतर टीचर जे काही लीव्ज मॅनेजमेंट असतील की बाबा 2 दिवस सुट्टीवर आहे, कधी सुट्टीवर आहे, मग ते सगळं आपण टीचर मॉड्यूलच्या आत टाकू शकतो. त्याच्यानंतर कोर्सेस एक मॉड्यूल असेल की त्याच्यामध्ये सुद्धा आपण कोर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन लाईक ऍड न्यू कोर्स, कोर्सची फीज मॅनेजमेंट, डिस्प्ले द लिस्ट ऑफ कोर्सेस, त्याच्यानंतर ड्युरेशन ऑफ द कोर्स, जर का तुम्हाला काही एखादं ऍडिशनल करायचं असेल त्याच्यावर, तर त्याच्यानंतर त्या कोर्समध्ये किती स्टुडंट आहे यांची मॅपिंग, हे सगळं आपण कोर्स मॉड्यूलमध्ये करू शकतो, अँड सो ऑन. ओके, इट विल डिपेंड ऑन युअर ऍप्लिकेशन. सो हे आपण एक जस्ट एन एक्झाम्पल घेतलं की वाय वी नीड द मॉड्यूल, अँड इट विल जस्ट हेल्प अस टू सेग्रिगेट अवर the important entities of our current application into different parts. Okay, so combination of module will be your application. आता समजून घ्या, तुम्ही म्हटले की सर हे तर तुम्ही आता कॉम्पोनंट्स बद्दल मला सांगितलं की छोटे छोटे पार्ट मध्ये डिफाइन करू शकतो, रिस्पॉन्सिबिलिटी स्प्लिट करू शकतो, डेव्हलपर्स लोकांना काम लावू शकतो. सो हे सगळं आपण कॉम्पोनंट बद्दल बोललो, तेच आपण मॉड्यूल बद्दल का बोलतोय तर समजून घ्या. तर हे एक पेज असेल. ओके, तर by using the component you can build the page, and by using the multiple pages you can build the module, and by using the multiple modules you can build the application, whole application. हे असं त्याचं हायरार्की आहे. ओके, पूर्ण सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये छोटे छोटे मॉड्यूल्स, प्रत्येक मॉड्यूल मध्ये पेजेस आणि पेजेसचे आज कॉम्पोनंट. समजलं आता? तर अशा पद्धतीने वी कॅन जस्ट लाईक स्प्लिट अवर ऍप्लिकेशन, स्प्लिट द रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, हायरार्की समजून घ्या. सगळ्यात अगोदर सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन, त्याच्यात मॉड्यूल्स, त्याच्यात पेजेस आणि त्याच्यात कॉम्पोनंट. ओके, वाटल्यात छोटीशी डॉट आपण डायग्राम ड्रॉ करूया. ब्लँक डायग्राम क्रिएट. ओके, बघा समजा आपल्याकडे हे पूर्ण एक ऍप्लिकेशन आहे. ओके, दिस इज युअर अँग्युलर ऍप्लिकेशन नाव. या ऍप्लिकेशन मध्ये काय काय गोष्टी असू शकतात,
तर याच्यामध्ये तुम्हाला मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 ओके असं असेल. मग या मॉड्यूलमध्ये काय असेल, तर मॉड्यूलमध्ये असेल पेज 1, देन पेज 2 आणि पेज 3. ओके, या पेजमध्ये काय असेल, या पेजमध्ये असेल कॉम्पोनंट 1, खूप लहान झालं का, अँड देन कॉम्पोनंट 2. ओके, कॉम्पोनंट 1च बसेल. बघूया कॉम्पोनंट 2. गुड. लेट्स डिलीट. याला अगोदर आपण व्यवस्थित डिझाईन करून घेऊ. सो दिस इज युअर ऍप्लिकेशन. या ठिकाणी लिहितो. Then this application contains module. सेंटरला गेलं. Let's add specific location. Then this is your page. And this is your component. The component साठी C लिहितो मी फक्त. Okay. And then this is your another component. And just copy it. Copy. Paste. Another module. Paste. Module. Paste. Module. बस ही डायग्राम लक्षात ठेवा. तुम्हाला कधी कॉम्पोनंट वापरायचा, कधी पेज वापरायचं, सॉरी पेज नाही, कधी मॉड्यूल वापरायचं हे समजून जाईल. ओके, हे बघा ऍप्लिकेशन. दिस इज युअर क्लासेस मॅनेजमेंट सिस्टम. मॉड्यूल, स्टुडंट मॉड्यूल, टीचर मॉड्यूल, कोर्सेस मॉड्यूल, फीज मॉड्यूल. ओके, स्टुडंट मॉड्यूल मध्ये पेजेस, पेज 1. पेज 1 काय असेल, स्टुडंट लिस्ट. पेज 2 काय असेल, ऍड न्यू स्टुडंट. पेज 3 डिलीट स्टुडंट, असाइन स्टुडंट टू कोर्सेस, किंवा फीज पे करून घ्या स्टुडंट करून, असे काही पेजेस असेल तुम्ही बनवून घ्या. देन मॉड्यूल 2 मध्ये टीचर, ऍड न्यू टीचर, टीचरची लिव्ह मॅनेजमेंट, टीचरची सॅलरी मॅनेजमेंट, एवढे सगळे पेजेस बनतील. त्याच्यात मग तेवढे कॉम्पाउंड पण बनतील. तसंच फीज आणि तसंच अजून एखादं तुमच्याकडे कोणतं असेल तर कोर्सेस समजा. ओके, सो कोर्सेस मॉड्यूल. सो दिस इज हाऊ वी कॅन स्प्लिट द ऍप्लिकेशन स्मॉल पार्ट्स. ओके, सो ऍप्लिकेशनच्या खाली कोणता पार्ट येऊ शकतो, मॉड्यूल, मॉड्यूलच्या खाली पेज, पेजच्या खाली कॉम्पोनंट. सो वी कॅन create a page by using the component. We can create a module by using the pages. We can create the application by using the modules. समजले? एवढं लक्षात ठेवा. Now let's see how to create a module. So you can create your module by using this command, ng generate module. Okay, so let's create a new module called as user authentication. Okay, so या ठिकाणी मॉड्यूल कसं क्रिएट करायचं बघा. अगोदर मी हे लागेल का आपल्याला, तर नसेल लागत तर डिलीट करून टाकू. 1 2 3 4 5. जस्ट डिलीट एव्हरीथिंग अँड मेक शुअर हे डिलीट झाल्यानंतर त्याला app.module फाईल मधून सुद्धा डिलीट करा या ठिकाणी. बिकॉज हे रजिस्टर या ठिकाणी आपण केलं होतं आणि रजिस्टर केलं असेल तर इट विल नॉट able to find that. We just need to remove it like this. Okay, now let's create a new module called as user auth. User auth will contain the authentication related responsibilities. How to create that? ng means Angular generate module user auth अशा पद्धतीने. ओके, या ठिकाणी कमांड बघा, Angular generate module. Okay, let's change to module. Enter. बघा एक मॉड्यूल क्रिएट झालेलं असेल, त्याचं नाव आहे userauth.module.ts. या ठिकाणी तुम्हाला दिसते user auth नावाचा फोल्डर आलाय, त्याच्या आत एक ts फाईल आहे. आता मॉड्यूल ज्यावेळेस आपल्याला क्रिएट होतं दॅट विल हॅव ओनली वन ts फाईल, दॅट्स इट. ओके, मॉड्यूल तुम्ही बनवलं, मॉड्यूल बनवलं म्हणजे काय, या डायग्राम मध्ये जा.
ही जी बॉर्डर दिसते ही बॉर्डर तुम्ही फक्त बनवली. मग यू आर नाव इलिजिबल टू क्रिएट कॉम्पोनंट्स इनटू इट. ओके, पेज हा कन्सेप्ट नसतो, लक्षात घ्या. अँग्युलरमध्ये पेज असा प्रकार नाहीये. बट यू कॅन बिल्ड द पेज बाय युजिंग द कॉम्पोनंट्स. ओके, हे जे काही दिसते याला आपण पेज म्हणतो. बट दिस इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ कॉम्पोनंट्स. ओके, म्हणून मी याला पेज नाव दिले. त्याला तुम्ही काय म्हणू शकतात? कॉम्पोनंट्स, list of components, the container. Okay, so this is just a list of components. This is not a page. Okay, पेज आपण काय म्हणतोय, कारण की ब्राउझरमध्ये जे आपल्याला डोळ्यासमोर दिसतो त्याला आपण वेब पेज म्हणतो. बट ॲज दिस इज अ सिंगल पेज ॲप्लिकेशन, इट विल ऑलवेज हॅव वन डॅशबोर्ड that we can call as a page or one platform where we will arrange our components. If we navigate from one location to other location, we will just replace the component. We won't navigate to another page. Okay, हा एक प्ले एरिया असेल आपल्यासाठी, म्हणजे पूर्ण ब्राउझरचा. या एरियामध्ये आपण काय करतोय, फक्त कॉम्पोनंट्स अरेंज करून ठेवतोय. जर मी एका पेजवरून दुसऱ्या पेजवर नेव्हिगेट करायचं असेल म्हणजे काय, एरिया तोच असेल, फक्त कॉम्पोनंट रिप्लेस होतील. सो दिस इज जस्ट अ लिस्ट ऑफ कॉम्पोनंट्स, नॉट पेज. ओके, बट पेज जर म्हटलं तर तुम्हाला लवकर कळेल की वन पेज, सेकंड पेज, थर्ड पेज, म्हणून मी याला पेज म्हणतो. किंवा इथं राहू द्या कॉम्पोनंट्स, या ठिकाणी पेज म्हणू आपण, म्हणजे तुम्हाला काही म्हटलं तरी चालेल. सो दिस इज जस्ट अ लिस्ट ऑफ कॉम्पोनंट. वी कॅन कन्सिडर इट ॲज अ पेज. नाव वी हॅव क्रिएटेड अ मॉड्यूल. दिस बॉर्डर वी हॅव क्रिएटेड बाय युजिंग दिस कमांड. कोणती कमांड फायर केली होती? ng generate module user auth. So it will just create a new component with one TS file only. You can generate multiple components in it. You can generate multiple services in it, and just you can use them or export them inside the module or outside the module. Now, once you generate your module, you just need to register that module inside the app.module.ts. हे खूप महत्वाचं. ओके, आपण एक मॉड्यूल बनवले युजर ऑथ नावाचं, बट ते मॉड्यूल आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, रजिस्टर करावं लागेल. देन अँड देन ओनली युअर ऍप्लिकेशन, अँग्युलर ऍप्लिकेशन विल नो अबाउट इट. अदरवाईज दॅट इज जस्ट युजलेस फॉर दिस ऍप्लिकेशन. जर तुम्हाला हे मॉड्यूल म्हणजे काय झाले, डायग्रामॅटिकल समजायचं म्हटलं तर, हे मॉड्यूल तुमचं बनलेलं तर आहे, नो प्रॉब्लेम, बट दॅट इज क्रिएटेड आउटसाइड ऑफ दिस ऍप्लिकेशन. अशा पद्धतीने इकडे बनलेलं आहे. ओके, मग आता तुम्हाला काय करायचं, हे जे मॉड्यूल आहे हे ऍप्लिकेशन मध्ये यूज करायचं आहे. सो इन ऑर्डर टू यूज दॅट मॉड्यूल इन युअर ऍप्लिकेशन, यू विल हॅव टू रजिस्टर दॅट. हाऊ टू रजिस्टर? import मॉड्यूल नेम फ्रॉम फाईलचं नाव. फाईलचं नाव कोणत्या फाईलचं नाव द्यावं लागेल आपल्याला? तर आपल्याला द्यावं लागेल टीएस फाईलचं नाव. सो युजर ऑथ स्लॅश युजर ऑथ स्लॅश युजर ऑथ डॉट मॉड्यूल. दॅट्स इट. डॉट टीएस टाकायची गरज नसते. आणि मग या ठिकाणी तुम्ही त्याला नाव द्या कॅमल केसमध्ये युजर ऑथ मॉड्यूल. सजेशन पण येतं तुम्हाला प्रॉपर. आणि ते कसं रजिस्टर करायचं, डिक्लेरेशन मध्ये नाही, इम्पोर्ट मध्ये करायचं, कॉमा देऊन. ओके, तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आता अगोदर डिक्लेरेशन मध्ये काहीतरी सांगितलं होतं आम्हाला. यू कॅन रजिस्टर युअर कॉम्पोनंट इन डिक्लेरेशन, बट यू विल नीड टू रजिस्टर युअर मॉड्यूल इन इम्पोर्ट्स. समजलं? हे खूप महत्वाचं. आता ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जाऊ शकतात, किंवा ऍज अ अँग्युलर डेव्हलपर तुम्ही मॉड्यूल क्रिएट केलं आणि ते वापरता पण आहे, बट तुम्हाला आउटपुट मध्ये दिसत नाही या ठिकाणी. का दिसत नाही? कारण की ते तुम्ही रजिस्टरच नाही केलेलं ऍप्लिकेशनला. इवन दो यू आर सीइंग दॅट मॉड्यूल अंडर युअर app directory, that is useless for us until and unless you will register it inside the app.module.ts, because this is the master file which will serve the information about the whole application to the browser. And if you have not registered it here, it means that is useless for us. ओके, त्याच्यामुळे कोणतंही मॉड्यूल तुम्ही बनवलं ते मॉड्यूल तुमचं app.module मध्ये रजिस्टर केलं पाहिजे. ओके, आता हा का बरं एरर मारतो ते बघूया पहिले. ऍप हेडर इज नॉट अ नोन एलिमेंट. कुठं वापरलं ऍप हेडर? हे वापरलं असेल इथं, आणि ते त्याला माहिती नाही. का माहिती नाही? बिकॉज वी हॅव जस्ट डिलीटेड दॅट हेडर कॉम्पोनंट. सो दॅट्स वाय दिस सिलेक्टर इज नो लॉंगर अवेलेबल. जस्ट रिमूव्ह इट. झालं. ओके, समजले हाऊ टू क्रिएट मॉड्यूल? Once we create the module, you will need to register that module into the app.ts file. Okay, now जसं मी म्हटलं की आपण काय केलेलं आहे, फक्त असं एक मॉड्यूल बनवले, एक बॉर्डर बनवली.
हे काढूनच टाकतो म्हणजे तुम्हाला कळेल. असं एक मॉड्यूल बनवलंय. Now you wanted to create some component in this module. How to create that? Okay, I just wanted to create a new component in this module. So first of all, you will need to go here. Sorry, not here. Here, just create a new component inside the module. हे आपण already बघितलेलं आहे second lecture मध्ये. But again, just see that command how we can create that. ng generate. तर काय क्रिएट करायचं आपल्याला कॉम्पोनंट. कोणता कॉम्पोनंट क्रिएट करायचा आहे? आपल्याला लॉगिन कॉम्पोनंट. सो कुठं क्रिएट करायचं आहे? युजर ऑथ स्लॅश मॉड्यूल कॉम्पोनंटचं नाव लॉगिन कॉम्पोनंट. ओके, कारण की युजर ऑथ म्हणजे काय? लॉगिन पेज रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा रजिस्ट्रेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा ऑथरायझेशन ही जी काही पूर्ण फंक्शनॅलिटी आहे हे आपण युजर ऑथ मॉड्यूलच्या अंडर करणार आहोत. That's why I wanted to put my login component inside the user auth module. So just fire this command. It will create your new component, user component inside, sorry, login component inside user auth module. And as we haven't mentioned any inline template or HTML, it has created 4 different files. It means we are going to use external CSS and external HTML, but that will be only accessible in user auth module. बघा. युजर आत मॉडेल या ठिकाणी ऍप नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आत तुम्हाला युजर आत नावाचा फोल्डर बनेल, त्याच्या आत तुम्हाला लॉगिन नावाचा फोल्डर दिसेल आणि त्याच्या आत तुम्हाला त्याच्या 4 फाईल दिसतील. नाउ इफ यू कुड रिमेंबर, ज्यावेळेस आपण नवीन कॉम्पोनंट क्रिएट करायचो मागच्या लेक्चरमध्ये, त्यावेळेस या app.module.ts फाईलच्या आत तो कॉम्पोनंट रजिस्टर होत होता. ओके, आठवते तुम्हाला? ऑटोमॅटिकली या ठिकाणी एक एंट्री यायची, इम्पोर्ट लॉगिन कॉम्पोनंट फ्रॉम login/login component.ts, and in this declarations array that variable was get added automatically, but now it is not present here. Why? Okay, आपण लॉगिन नावाचा कंपोनंट बनवलाय, बट app.module.ts फाईल मध्ये तो रजिस्टरच नाही झालेला. मग हाऊ इट विल वर्क नाव? चालेल का तसं? ऑब्विसली चालेल. का चालेल? कारण की तो आपण बनवलाय युजर ऑथ मॉड्यूलच्या आत. ओके, आणि या ठिकाणी आपण युजर ऑथ मॉड्यूल रजिस्टर केलेले, मीन्स इफ यू आर रजिस्टरिंग अ पॅरेंट, indirectly it will register their child as well, but make sure this login component is registered into the user auth module file. ओके, ही ऍप मॉड्यूल फाईल आहे. ऍप म्हणजे सगळ्यात पॅरेंट फाईल. ऍप म्हणजे ही ऍप्लिकेशनची फाईल येते पूर्ण, हा पहिला स्क्वेअर. ओके, नंतर या ऍप्लिकेशन मध्ये जर हे मॉड्यूल असेल तर याचा अर्थ असा की या मॉड्यूल मध्ये असणारे कंपोनंट ऑब्व्हियसली ऍप्लिकेशनच्या आतच आहेत. बट जर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये मॉड्यूलच जर रजिस्टर नाही केलं तर ते असं तुम्हाला पिक्चर दिसेल. इफ पिक्चर लाईक दिस, इट मीन्स whatever components available inside this module, even if this module is not a part of this application, you will have to register this module inside your application like this. And then if you register your login component inside this module, then only we can consider the picture like this. So yeah, application contains module, module contains the login component. Okay, so login component मला create करून घेऊ दे या ठिकाणी. हा एक कलेक्शन ऑफ कॉम्पोनंट्स, अँड किंवा असं करूया, इथंच लिहितो मी लॉगिन कॉम्पोनंट. ओके, हे जाऊ द्या, हे पेजेस वगैरे तुम्हाला जमलिंग होईल. अशा पद्धतीने आपण एक मॉड्यूल बनवला, हे काढूनच टाका. ओके, सध्याचं पिक्चर असं आहे आपल्या ऍप्लिकेशनचं. समजलं? काय केलं? एक ऍप्लिकेशन बनवलंय, त्याच्यामध्ये एक मॉड्यूल बनवलंय, त्याला नाव दिलंय आपण युजर ऑथ मॉड्यूल. दॅट वॉज सिंटॅक्स, दिस इज एक्झाम्पल. लक्षात घ्या, युजर ऑथ मॉड्यूल, नॉट मॉडेल. Okay, and this module is having login component. So this user auth module need to be registered inside the application module.ts, and this component need to be registered inside the user auth module.ts. तसंच आहे का पिक्चर बघा. जर तुम्ही ऍप मॉड्यूल मध्ये गेले, या ठिकाणी युजर ऑथ मॉड्यूल रजिस्टर केलेलं आहे इम्पोर्ट्स मध्ये, आणि जर तुम्ही युजर ऑथ मॉड्यूलच्या फाईल मध्ये गेले तर तुम्हाला तो कॉम्पोनंट रजिस्टर केलेला दिसेल, लॉगिन कॉम्पोनंट
in a declaration. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, if you want to register a component, that should be declared under declarations property. If you want to declare the module, that should be registered under the import property. So that's why in a app.module file, in an imports array, we are having the module, and in this auth.module file, in a declarations array, we are having the login component, because this is the component that was the module. समजलं? So this is the picture so far. काय केलं आपण? मॉड्यूल क्रिएट केलं, त्याच्या आत कंपोनंट क्रिएट केला. अगोदर कंपोनंट क्रिएट केला होता आपण, बट तो असा होता, अशा पद्धतीने. म्हणजे काय, ऍप्लिकेशनच्या आत डिरेक्ट कंपोनंट, बट आपल्याला हा कंपोनंट मॉड्यूलच्या आत टाकायचा आहे. सो दॅट्स वाय ही कमांड. कोणती कमांड? या ठिकाणी आपण फायर केली ती बघा, ng जनरेट कंपोनंट युजर ऑथ लॉगिन. ओके, कंपोनंट जनरेट करायचं आहे, बट युजर ऑथ मॉड्यूलच्या आत. बट ही जर कमांड बघितली, ng generate component custom courses list, it means this will generate a courses list under the application, not under any other module. So courses list या ठिकाणी generate होईल. Okay, this is our application. Under that application, it will generate the courses list directly. But I wanted to generate a component inside the user module, so that's why I need to fire this command. Command खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या, समजून घ्या. ओके, मेमोराईज करू नका. तर आपण असं मेमोराईज केलं की मला एखाद्या कंपोनंटच्या आत, एखाद्या मॉड्यूलच्या आत कंपोनंट क्रिएट करायचं, मला हे लिहावं लागेल, असं मेमोराईज नाही करत. कमांड समजून घ्यायची. G for generate, C for component. I wanted to create component, that's why C. I wanted to create this component inside this module, that's why module name /component. इनलाईन स्टाईल कधी टाकायचं? ज्यावेळेस आपल्याला एक्सटर्नल CSS वापरायची नसेल. इनलाईन टेम्पलेट कधी टाकायचं? ज्यावेळेस आपल्याला एक्सटर्नल HTML वापरायचं नसेल. ओके, so far we have created new component, we have created a new module, we have created a new component inside that module. And now one more thing, one last thing actually. Let's say हा जो लॉगिन कंपोनंट आहे, हा कुठं आहे? तर युजर ऑथच्या आत आहे. ओके, माझ्याकडे अजून एक मॉड्यूल आहे. let's create another module, आणि त्या मॉड्यूलचं नाव आहे पब्लिक मॉड्यूल. ओके, पब्लिक म्हणजे काय, की असे पेजेस की जे पब्लिकली ऍक्सेसिबल असते, असे कंपोनंट्स, दोज आय वॉन्टेड टू ऍक्सेसिबल पब्लिकली. तुम्ही म्हणाल की मग सगळंच पब्लिकली अवेलेबल असतं सर, वेबसाईट तर कोणालाही दिसते. नो, दॅट इज नॉट ट्रू. हे जे पेज आहे, हे फक्त ह्या युजरला दिसेल ज्याने लॉग इन केले, बिकॉज दिस इज द ऑथराइज पेज, ऑथराइज टू दिस युजर. ओके, बट लॉग आउट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन फॉर्म जो असतो ना, तो सगळ्यांना दिसतो. म्हणजे विदाउट लॉग इन जे पेजेस असतात, दॅट इज पब्लिकली ऍक्सेसिबल. आफ्टर लॉग इन, all the pages will be only accessible to the user who has logged in. Okay, so that's why this module, public module. Okay, user auth म्हणजे काय, लॉगिन पेज, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन पेज, अँड देन पब्लिक मॉड्यूल एक आहे. अजून एखादं मॉड्यूल बनवू शकतो आपण, युजर डॅशबोर्ड. युजर डॅशबोर्ड म्हणजे काय, आफ्टर लॉग इन. युजर डॅशबोर्ड हे झालं आफ्टर लॉग इन. हे आहे पब्लिक, म्हणजे होम पेज, अबाउट अस, की जे विदाउट लॉग इन ऍक्सेस होतात, आणि हे लॉगिन पेज रिलेटेड इन्फॉर्मेशन. नाव I wanted to print this login component in the user module as well as in the public module somewhere. तुम्ही असं बऱ्याच वेळ बघितलं असेल की लॉगिन पेज कुठेतरी एक स्पेशल त्याचं पेज असतं, लॉगिन, युजर नेम अँड पासवर्ड. बट कधी कधी होम पेज मध्येच कुठेतरी पॉपअप असतो, किंवा हेडर मध्ये युजर नेम अँड पासवर्ड अँड साइन इन. फेसबुकचं जुनं पेज तुम्हाला आठवत असेल, बघू आपण फेसबुक. जाऊ द्या, माझं लॉगिन होईल लगेच. फेसबुकचं जर तुम्ही जुनं पेज बघितलं, त्याच्यामध्ये वरती हेडरला तिथं युजर नेम, पासवर्ड, साइन इन असं बटन होतं, आणि खाली साइन अपचा फॉर्म होता. ओके, बट अजून त्या फेसबुकमध्ये असं एक लॉग इनचं पेज आहे की जे डेडिकेट टू ओनली लॉग इन. म्हणजे facebook.com/login असं केलं, तुम्हाला या ठिकाणी लॉग इन फॉर्म येतो. म्हणजे काय, आपल्याला आय वॉन्टेड टू प्रिंट द लॉग इन कॉम्पोनंट इनसाइड युजर ऑथ ॲज वेल ॲज आउटसाइड ऑफ द युजर ऑथ. जर तुम्ही आता, ओके, युजर ऑथच्या आत जा. Okay, login component, इथे मी लिहिलंय login works. Now if I try to use this login in app.component, let's see what will happen. काय सिलेक्ट आहे त्याचा,
ऍप सिलेक्टर बघा अगोदर टीएस फाईल मध्ये ऍप लॉगिन. ओके, रिफ्रेश. ऍप लॉगिन इज नॉट नोन एलिमेंट. तुम्ही म्हणणार की सर हे आहे की तुम्ही आता सांगितलं, डायरेक्ट टीएस फाईल मध्ये जायचं, सिलेक्टर कॉपी करायचा आणि ऍप डॉट कॉम्पोनंट मध्ये जाऊन टाकून द्यायचा ॲज अ HTML टॅग. तेच केलेलं आहे, बट चालत नाही सर आमचं. का चालत नाही? बिकॉज this login component is only accessible within this module. It is not directly registered to the application, but it is only registered to the user auth module. So that's why this is not accessible outside of this module. Now I wanted to purposefully wanted to make this accessible outside of this module. In that case, you will need to export that from the module. How to export? ओके, इम्पोर्ट तुम्ही ऐकलेले, बट एक्सपोर्ट कसं असतं? मग या ठिकाणी काय करायचं, अगोदर त्या मॉड्यूलला एक्सपोर्ट करायचं. कसं एक्सपोर्ट करायचं? कॉमा एक्सपोर्ट कोलन ॲरे लॉगिन कॉम्पोनंट. दॅट्स इट. आता बघा आले का लॉगिन वर्क्स? एरर गेली. म्हणजे काय? इफ यू वॉन्ट टू यूज एनी कॉम्पोनंट फ्रॉम द एनी अदर मॉड्यूल or outside of that module, then you will need to export that component from the module. म्हणजे काय? त्या मॉड्यूलने परमिशन दिली पाहिजे की बाबा लॉग इन नावाचं पेज मी तुला वापरायला परमिशन देतो. तुला म्हणजे काय? आउटसाइड ऑफ दिस मॉड्यूल. सो इफ आय वॉन्ट टू मेक दिस ऍक्सेसिबल पब्लिकली, ओके, या ठिकाणी आपण ऍक्सेस मॉडिफायर म्हणू शकतो याला. जसं तुम्हाला ओप्स कन्सेप्ट मध्ये माहिती असेल, पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड. पब्लिक म्हणजे काय? की ते जे फंक्शन असतं ते पब्लिकली म्हणजे त्या क्लासच्या बाहेर पण वापरू शकतो आपण. ओके, प्रायव्हेट म्हणजे काय? ते फंक्शन फक्त त्या क्लासच्या आतच वापरू शकतो. प्रोटेक्टेड म्हणजे काय? ते फंक्शन त्याच्या चाइल्ड क्लाससाठी आपण वापरू शकतो. एवढं तुम्हाला माहिती असेल. मग तो जो कन्सेप्ट माहिती असेल ना, हा तोच कन्सेप्ट आहे अँग्युलर मध्ये, की हे फंक्शन म्हणजे काय? एक कॉम्पोनंट. हा कॉम्पोनंट मला क्लासच्या बाहेर वापरायचा असेल, म्हणजे ह्या मॉड्यूलच्या बाहेर वापरायचा असेल, then you will need to export that like this. If you want to make it private, just remove this line. It will again start showing the error ki baba outside of that model you can't use app login because this is not a known element to the app component. App component ला ते माहिती नाही. जरी ते app component च्या आत आहे, या मॉड्यूलने काय केलेलं आहे? त्याला लपवून ठेवलेलं आहे. ॲपला माहिती नाही याच्यात काय. बट module can decide whether to export this outside of the world or not. So inside the module, if you write the export tag with the component name, in that case, app will start understanding what is this, and then it will start showing the output like this. Login works. समजलं? Login works म्हणजे काय? की हे default एक आलेलं आहे. And then you can just add your login form there. Go to the login HTML, and add your input, type, username, and whatever HTML elements you want to work. Okay. This is empty tag, placeholder equal to enter username. Save. Are you login form? So here you can design your login form, and that will be get exposed to the outside of this module. Okay. या मॉड्यूलच्या बाहेर सुद्धा आपण आता ते वापरू शकतो बिकॉज ऑफ धिस लाईन. बऱ्याच वेळेस विचारलं जातं, हाऊ टू मेक युअर component which is inside any other module, how to make them accessible outside of that module. Okay, असा काही क्वेश्चन आला तर सांगता आलं पाहिजे by using the export property in the module file. ओके, मॉड्यूल फाईलच्या आत जायचं, त्याच्यामध्ये एक्सपोर्ट प्रॉपर्टी आहे, त्याच्या ॲरेमध्ये जेवढे तुम्हाला एक्सपोज करायचे त्यांची नावं टाकून द्या, ते तुम्हाला त्या मॉड्यूलच्या बाहेर सुद्धा ऍक्सेस करता येतील. ओके, समजलं? मग डिक्लेरेशन कधी वापरायचं, इम्पोर्ट कधी वापरायचं, एक्सपोर्ट कधी वापरायचं, तर तिघांचं मिनिंग तुम्हाला कळालंय. ओके, डिक्लेरेशन काय असतं? If you create a new module, if you create a new component inside your current module or in your direct project, you just need to declare that here. Then only that module can understand that these many modules are available. Okay. त्याच्यानंतर import कधी वापरायचं? You can use import in order to register your module. You can use declaration in order to register your component. You can use export in order to expose the components outside of the module. ठीक है? Any doubt?
No doubt. So let me start this recording.